लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। सणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, UPLचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। परंपरेनुसार आळसन गावात दसऱ्याच्या दिवशी साजरी होणारी पालखी शर्यत ही एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची घटना आहे। या दिवशी गावातील वातावरण अत्यंत उत्साही असते आणि संपूर्ण गाव पालखी शर्यतीच्या तयारीत मग्न असतो। पालखी शर्यतीत सहभागी होण्यासाठी लोक दूरदूरून येतात। ही शर्यत केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून ती गावातील एकता आणि परंपरेचे प्रतीक म्हणूनही पाहिली जाते। पालखी शर्यतीच्या माध्यमातून गावातील लोक आपली श्रद्धा आणि निष्ठा प्रकट करतात आणि या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करतात। दसऱ्याच्या दिवशी होणारी ही शर्यत गावातील लोकांसाठी अभिमानाची बाब असून ती सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे। मानाच्या पालखीची शर्यत ही शर्यत गावाच्या इशीतून सुरुवात होते ते कृष्णाई पेट्रोल पंप पर्यंत धावत जाते। आजही परंपरेनुसार श्रीनाथ पालखीचा पहिला नंबर आला। ही शर्यत अतिशय चुरशीचे होते। परंतु या पालखी सोहळ्याचा मान पाटील किल्ला असल्याने यंदा पाटील भाऊ किल्ला सूतक असल्याने यावेळी इंद्रजित शिवराज पाटील या लहान मुलाने पाटीलकीचा मान राखला आणि तेथील सर्व लोकांनीही अतिशय शांतप्रिय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न केला। यावेळी बोलताना या पालखीचे मानकरी श्री विकास देशमुख म्हणतात की सालाबादप्रमाणे आमचा दसरा मेळावा जो आहे म्हणजे आपल्या पालखी शर्यतींचा जो इशीमधून जो स्टार्ट होतो पाहण्यासाठी, ती स्टार्ट झाल्यानंतर मानाच्या पालख्या 3 होत्या। एक श्रीनाथ पालखी, एक बिरोबाची पालखी आणि एक यल्लमा देवीची पालखी, अशा 3 पालख्या होत्या आणि यामध्ये नाथसाहेबाची पालखी आपली प्रथम क्रमांकाला आली। आणि ह्यासाठी पोलीस बंदोबस्त चोख असल्यामुळं गावकऱ्यांनी शांततेचं सहकार्य करून चोखमध्ये कार्यक्रम पार पाडला। कुठल्याही गोष्टीचा लागता सर्व पालख्या ज्या 4 पालख्या आहेत त्या सर्व सगळ्यांनी एकमेकांना मान राखून सगळ्यांनी आपापला मान घेऊन सगळ्यांनी शांततेत दसराचा आता हा जो कार्यक्रम होता तो सोनं लुटायचा हा 1 नंबरने आमचा झालेला आहे। 1 नंबरनं कार्यक्रम झालेला आहे। हा पालखीचा सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि अतिशय प्रोत्साहाने आणि उत्साहाने झालेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये कुठलाही गालबोट न लागता सगळ्यात चांगल्या प्रकारे सोनं लुटायचा कार्यक्रम हा झाला। त्याबद्दल काही